अक्कलकोटचा राहणारा भगवंताप्पा सुतार हा महाराजांचा पूर्ण भक्त होता। श्री स्वामी कधी कधी त्याच्या घरी 2-4 दिवस राहण्यात जात असत। या सुताराने शेतात एक नवीन विहीर बांधली। श्री स्वामी कृपेने तेथे पाणी विपू लागले, म्हणून आप्पांच्या मनात असे आले की एक वेळ महाराजांना शेतात नेऊन भोजन घालावे, महाराजांचा उचिष्ट प्रसाद आपण घेऊन धन्य व्हावे। या हेतूने तो सुतार महाराजांकडे आला। श्री स्वामी समर्थांची स्वारी चोळपांच्या घराजवळील मोदी यांच्या कठड्यावर बसली होती। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आणि अशा प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा। सुताराने विनयपूर्वक हात जोडून महाराजांना प्रार्थना केली की आपण कृपा करून मळ्यात चलावे। महाराज म्हणाले, थोडे थांब। असे 4-5 वेळा घडले। एक दिवस काशीनाथ पंत म्हसवडकर हे महाराजांच्या दर्शनास आले। दर्शन घेऊन बसले असता सुताराने त्यांना सुचवले की कृपा करून महाराजांना घेऊन आपण मळ्यात चालावे। महाराजांना म्हसवडकरांनी तशी विनंती करताच महाराज उठले व त्यांचा हात धरून थेट सुताराच्या मळ्याचा रस्ता धरला व त्यांच्या शेतात जाऊन महाराज बसले। सुताराने घरून शिदा सामुग्री आणली होती, ती घेऊन काशीनाथ पंत व बाबा सबनीस यांनी स्वयंपाक केला। महाराजांना स्नान घालून षोडोपचार पद्धतीने पूजा केली। महाराजांना जेवण घालून ते दोघे भोजनात बसणार इतक्यात गावातून सेवेकरी मंडळी आली। तेव्हा त्या लोकांना भोजन घालण्यास महाराजांनी आज्ञा केली। 5 जणांचा स्वयंपाक इतक्या सर्व लोकांस कसा पुरणार याची म्हसवडकरांना काळजी पडली, परंतु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सर्वांना जेवण घातले। त्यानंतर वाढणाऱ्या चौघांनी जेवण घेतले। 5 जणांचे जेवण 50 लोकांना पुरले, अर्थात हा महाराजांचा चमत्कार होता। त्या दिवशी सायंकाळी 4 वाजता हुरडा भाजण्याच्या निमित्ताने सर्वजणांनी शेतात आगटी तयार केली होती। ते पाहून महाराज आगटीजवळ आले। जवळच एक पाण्याची घागर भरली होती, त्यातील पाणी एका तांब्यात ओतून घेऊन महाराज चूळ भरू लागले। चूळ भरून महाराज ती चूळ आगटीत प्रदीप्त झालेल्या अग्नीवर टाकीत होते। त्या पाण्याची चूळ अग्नीत पडल्यावर होमकुंडात तुपाच्या आहुतीने अग्नी जसा जास्त भडकतो तसा महाराजांच्या चुळाने अग्नी भडकू लागला। घागरीतील सर्व पाणी संपेपर्यंत महाराज हा खेळ करीत होते। वास्तविक पाणी पडले असता अग्नी विझावा, परंतु तसे न होता प्रत्येक चुळीगणिक तूप टाकल्याप्रमाणे अग्नी दुणावत होता। हा चमत्कार पाहून सर्व मंडळी आश्चर्याने थक्क झाली व महाराजांना शरण गेली। त्यानंतर हुरडा खाऊन झाल्यावर महाराजांसह सर्वजण गावात परतले। अशा महाराजांच्या अगम्य लीला दररोज घडत असत। त्यांचे वर्णन करणे म्हणजे टिटवीने समुद्र उपसण्यासारखे आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींच्या अशा अनेक कथा ऐकायच्या असतील तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा। आणि स्वामींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।